नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता ऑफिसर तांडेलला सगळ्यांसमोर बेदम मारत असतात त्याच्याकडून खरं वधून घेण्यासाठी. तेव्हा तांडेल म्हणत असतो, हे बघा प्लीज मला मारू नका. तरीसुद्धा ऑफिसर काही ऐकत नाही, त्याच्या बेदम कानाखाली मारतच राहतात. तेव्हा तांडेल म्हणत असतो, 1 मिनिट थांबा, मी सांगतोय हे सगळं मला कोणी करायला सांगितलं होतं ते. तेव्हा इथे ऑफिसरचा मार आता खात असताना तांडेलला खूपच जास्त आता भीती वाटते आणि तो लगेचच त्या व्यक्तीकडे हात करतो ज्या व्यक्तीने हे काम करायला त्याला सांगितलेलं असतं. तो रागिनीकडे इथे बोट दाखवतो. तेव्हा रागिनीला खूप जास्त धक्का बसतो. तिला असं वाटतं की तांडेलने आता सगळ्यांसमोर माझं भांडं फोडण्याचं ठरवले की काय. तेव्हा ती खूपच जास्त घाबरते. पण नंतरला तांडेलचं तेच बोट आता राजाकाका यांच्याकडे वळतं. राजाकाका यांना खूप जास्त आश्चर्याचा धक्का बसतो. ते म्हणतात, काय काय बोलतोय हा माणूस. तेव्हा इथे रागिनीने हा सगळा प्लॅन केलेला असतो. तिने तांडेला सांगितलेलं असतं की जेव्हा सगळेजण विचारतील हे कारस्थान कोणी करायला सांगितलं होतं तेव्हा ह्यांचं नाव घ्यायचं. तेव्हा राजाकाका म्हणत असतात, काय बोलतोयस तू, अरे कोण आहेस तू माणूस, गेले 2 दिवस फक्त मी तुझं नाव ऐकतोय, तुझी आणि माझी काही ओळख तरी आहे का. तेव्हा तांडेल म्हणतो, साहेब असं करू नका, अहो गरीब माणूस आहे मी, पैशांसाठी ही छोटी मोठी कामं मी करत असतो, पण तुम्ही आता नाही म्हणू नका. हे काम तुम्हीच मला करायला सांगितलं होतं आणि पैशासाठी ते करण्यासाठी मी तयारसुद्धा झालो. आता तुम्ही मागे सरू नका. तेव्हा राजाकाका म्हणतात, अरे काय बोलतोयस तू, मी कशाला मागे सरू, मी जर तुला काही पैसे वगैरे दिलेलेच नाही आहेत कामाचे तर मी का खोटं बोलू. तेव्हा इथे आता अभि म्हणत असतो की तांडेल बाबांचं नाव का घेतोय, कारण अभिला माहिती असतं हे सगळं कारस्थान रागिनीने केलेलं आहे, कारण कुठे ना कुठेतरी रागिनीची मदत अभिनेच केलेली असते. त्यामुळे अभि आता विचारात पडलेला असतो. त्याला असं वाटत असतं की असं काय घडलंय म्हणून आता तांडेल बाबांचं नाव घेतोय. त्याची एवढी हिंमत, मला असं वाटतं हे सगळं आईनेच त्यांना करायला सांगितलंय म्हणून तर त्याची एवढी हिंमत वाढली आहे, असं आता अभि आपल्या मनामध्ये म्हणत असतो. आणि त्याला तर माहिती झालेलं असतं की हे कारस्थान सगळं आईचं आहे म्हणून त्याला खूप जास्त राग येतो. तर इथे भूमी म्हणत असते, नाही नाही, हा तांडेल खोटं बोलतोय, राजा काका खूप चांगले आहेत, ते कधी असं करणारच नाही. तेव्हा इथे आता रागिनी आपल्या नाटकाला सुरुवात करते. ते म्हणते, काय बोलताय तुम्ही, हे कधी असं करणार नाही. आई तुला माहिती आहे ना, अगं तुझे जावई कधीच असं करणार नाही. जेव्हा मी प्रॉपर्टीचे पेपर जेव्हा मी ड्रॉवरमध्ये ठेवले होते आणि त्यांनी ते बघितले तेव्हा ते म्हणाले की आपल्याला ह्या पेपरमधलं काही नको आहे, ही प्रॉपर्टी आपल्याला नको आहे, आपण फक्त राखणदार आहोत, आपण ती प्रॉपर्टी कधीही नावावरती करून घ्यायची नाही. तेव्हा राजाकाका म्हणतात, मी माझ्या 2 सख्ख्या मुलांना बाजूला सारून मी आकाशला जीव लावला आहे, आकाशवरती मी बापासारखं प्रेम केलं आहे आणि मी त्याला मारण्याचा प्रयत्न करेन असं मी अजिबात करणार नाही. आई तुम्हाला तरी वाटतं का मी असं कधी करेन म्हणून, आणि आकाशवरती तर मी वेगळीच माया लावली होती, मी कधीही त्याला मारण्याचा प्रयत्न करूच शकत नाही. हा खोटं बोलतोय, तांडेलने माझ्यावरती चुकीचे आरोप केलेले आहेत, हो की नाही आई. तेव्हा इथे आई म्हणत असतात, हो ना, म्हणजे जावई बापू असं कधीही करू शकत नाही, त्यांनी आकाशला खरंच खूप जास्त जीव लावला आहे आणि हा माणूस जे काही आरोप करतोय ना ते सगळे खोटे आरोप आहेत. त्यांनी कधी या घरासाठी, या घराची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी कधीही चुकीचा हेतू मनामध्ये ठेवलेला नाही आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, हे तांडेल खरं खरं बोल, आतासुद्धा तू आमची दिशाभूल करण्याचाच प्रयत्न करतोयस ना, पण मी खात्रीने सांगू शकतो की माझा राजकाका असं कधी करूच शकत नाही आहे. तेव्हा ऑफिसर म्हणत असतात की आम्हालासुद्धा आधी विश्वास बसत नव्हता, पण आमच्या हाती असे काही पुरावे लागलेले आहेत, ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की यांनीच या माणसाला पैसे दिले होते हे कारस्थान करण्यासाठी. तेव्हा आता ऑफिसर फाईल हातामध्ये घेतात आणि त्याच्यामध्ये जो फोटो असतो तो आता आकाशला दाखवतात आणि म्हणतात की राजाकाका बरोबर तुमच्या हा जो माणूस आहे तो तांडेलच आहे ना, त्याने दाढी वगैरे लावली जेणेकरून त्याला कोणी ओळखू नये म्हणून, पण हा फोटो भूमी मॅडमच्या घराच्या बाहेरच काढलेला आहे. तेव्हा इथे राजाकाका जेव्हा तांडेला म्हणत असतात की मी तुला हॉस्पिटलला सोडू का, तेव्हाचा फोटो त्यांना फसवण्यासाठी हा क्लिक केलेला असतो. तेव्हा आकाश तो फोटो बघतो. तेव्हा इथे आता रागिनीला आठवत असतं की हे कारस्थान मीच केलेलं आहे, कारण रागिनीनेच इथे तांडेलला फोन करून सांगितलेलं असतं की हे आता भूमीला सोडण्यासाठी तिच्या घरी जाणार आहेत, तिथेच त्यांना गाठायचं आणि आपल्या खेळाचा पहिला डाव हा आपण सुरू करायचा. आणि त्यानुसार आता राजाकाकाला फसवण्यासाठी तांडेल आणि रागिनीने हा प्लॅन आखलेला असतो. तर राजाकाका आता तो फोटो आकाशच्या हातातून घेतात आणि तो बघितल्यानंतर त्यांना खूप आश्चर्य वाटतं. ते म्हणतात की हो अगदी बरोबर, ह्या माणसाला मी बघितलं होतं ना, त्याच्या बायकोच्या ट्रीटमेंटसाठी तो औषधं घेऊन जात होता, तेव्हा मी तुला मदत करू का असं मी विचारलं होतं, हा तेव्हाचा फोटो क्लिक केलेला आहे. तेव्हा राजाकाका म्हणतात, हे सगळं फसवण्यासाठी करण्यात आलेलं आहे, हे पुरावे त्यांनी मला फसवून गोळा केलेत.
तेव्हा इथे ऑफिसर म्हणतात ते तर काहीच नाही, तांडेलच्या सिम कार्डवरून तुमच्या फोनवरती 2 फोनसुद्धा आलेले आहेत. मग एवढे अनोळखी नंबरवरून फोन आल्यानंतर आपण 3-3 4-4 मिनटं का बोलतो? तेव्हा राजा काका म्हणतात की त्या फोनवरून मला फोन आला होता, पण मला माहिती नाही आहे तो तांडेलचा फोन होता. मला विचारत होते की टोमॅटोची ऑर्डर घ्यायची आहे का? मी म्हणालो त्यांना की टोमॅटोची ऑर्डर आम्हाला नको आहे म्हणून. तर हे तांडेलने आणि रागिणीने मिळून राजा काकांना फसवण्यासाठी हा आखलेला प्लॅन असतो. राजा काका म्हणतात तुमच्या सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? मी असं सगळं का करेन? मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे राजा काका म्हणतात की आई माझ्यावरती विश्वास ठेवा, मी असं का करेन? रागिनी तुझा तरी माझ्यावरती विश्वास आहे ना? रागिनी म्हणते कुणाचा विश्वास नसला तरीसुद्धा माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे आता राजा काका विचारतात अभि तुझा तरी माझ्यावरती विश्वास आहे ना? अथर्व तुझा आहे ना विश्वास? तेव्हा अभि अथर्व स्वतः दोघेही बोलतात की हो आमचा पूर्ण विश्वास आहे. एक वेळ आमच्या हातून चुकीच्या घटना घडतात, पण तुमच्या हातून कधीही घडू शकत नाही आणि आकाशच्या बाबतीत तर अजिबातच नाही. तेव्हा आकाश म्हणतो राजा काका तुझ्यावरती इथे उभे असलेल्यापैकी कोणीही आरोप करत नाही आहे, तू असं काही करूच शकत नाही हे मलासुद्धा माहिती आहे. ए तांडेल खरं खरं सांग हे सगळं कुणी केले म्हणून? नंतर जर शोध घेतल्यानंतर हे कळलं की हे पुरावे सगळे तू दाखवलेले खोटे आहेत तर मी तुला सोडणार नाही, तुला ठार मारून टाकेन. तेव्हा इथे आता पोलीस म्हणत असतात की हे बघा आमच्याकडे अजून एक खूप मोठा पुरावा आहे, आमच्याकडे खूप सारे पुरावे आहेत. तेव्हा इथे ऑफिसर म्हणत असतात की कालच तुम्ही बँकेमधून 10 लाखाची कॅश काढली आणि ती तुम्ही कुणाला तरी दिली, कुठे गेली ती कॅश? तेव्हा इथे राजा काका म्हणतात ती कॅश मला रागिनीनेच काढायला सांगितली होती. तेव्हा रागिनी म्हणते अगदी बरोबर, ती कॅश मीच तुम्हाला काढायला सांगितली होती, त्याचं काय झालं? तेव्हा इथे राजा काका म्हणतात की काय झालं आहे, तुम्ही कुठल्या गोष्टीवरून माझ्यावरती संशय घेताय? तेव्हा ऑफिसर म्हणत असतात की जे पैसे तुम्ही तांडेलच्या माणसाला दिलेत ना ते पैसे, त्याचे सिरियल नंबर आणि बँकेमधून तुम्ही जे पैसे काढलेत ना त्याचे सिरियल नंबर हे मॅच झालेले आहेत. म्हणजे ते पैसे तुम्ही तांडेलच्या माणसाला तुमचं काम करण्यासाठी दिले होते. तेव्हा इथे राजा काका म्हणत असतात त्या माणसाला पैसे रागिनीनेच मला द्यायला सांगितले होते. रागिनी म्हणाली होती की 10 लाख रुपये त्या माणसाला द्या म्हणून. तो मुंबई ब्रँडचा माणूस आहे कुळेकर म्हणून आणि त्याला मी ते पैसे दिले होते. तेव्हा आता आकाश आता मुंबई ब्रांचला फोन करतो आणि तिथे कुणी कुळेकर आहे का ते बघत असतो. तेव्हा राजा काका म्हणतात आहे ना कोणीतरी? तेव्हा इथे आकाश म्हणतो नाही म्हणून, तिथे कुळेकर असं कुणी नाही आहे. तेव्हा ऑफिसर म्हणतात की तुम्ही असा लोकांवरती कसा काय लगेच विश्वास ठेवता हो? तेव्हा इथे रागिनी म्हणते मी त्यांना किती वेळा सांगितले असा अनोळखी माणसांवरती लगेच विश्वास ठेवायचा नाही, तरीसुद्धा विश्वास ठेवल्याशिवाय हे लोक काही राहतच नाही. तेव्हा रागिनी आपल्या नाटकाला सुरुवात करते. ती म्हणत असते किती वेळा सांगितलं तुम्हाला असा लगेच कुणावरतीही विश्वास ठेवू नका, तरीसुद्धा तुम्ही ऐकत नाही. रागिनी म्हणते नाही हे असं कधी चुकीचं वागू शकत नाही, त्यांना या प्रॉपर्टीमध्ये अजिबात काहीच इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा राजा काका म्हणतात हे बघा मी खरं सांगतोय, अगदी मनापासून सांगतोय तुम्हाला, मी काही केलेलं नाही आहे. आकाश माझ्या मुलासारखा आहे, मी त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न का करेन? मी खरंच असं काही केलेलं नाही आहे, तुम्ही त्याला विचारा. तेव्हा आकाश म्हणत असतो की माझा राजा काकावरती पूर्ण विश्वास आहे. हे बघा तुम्ही तांडेलला विचारा की हे कारस्थान कुणी करायला सांगितलं आहे, हवं तर तुम्ही त्याला नियमात बसेल ते करा, 3rd डिग्री द्यायला सांगा आणि त्याच्याकडून खरं काय आहे ते बदवून घ्या लवकरात लवकर. राजा काकाने काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हे बघा जे पुरावे आहेत ते सगळे पुरावे आम्ही तुमच्यासमोर सादर केलेले आहेत. तर इथे अभिला आता रागिनीचं सगळं कारस्थान लक्षात आलेलं असतं आणि आपल्या वडिलांची हालत बघून आता अभिसुद्धा रडत असतो. त्याला ते बघवत नसतं, कारण राजा काकांचा स्वभाव हा खूपच जास्त प्रामाणिक असतो आणि सरळ असतो, हे अभिलासुद्धा माहिती असतं. आणि आता आईच्या एका चुकीमुळे बाबांना इथे हात जोडणी करावी लागते, लाचार व्हायला लागते, हे बघून त्याला खूपच जास्त वाईट वाटत असतं. तेव्हा राजा काका म्हणत असतात मी काही नाही केले. ऑफिसर म्हणत असतात अहो तुमच्या विरोधामध्ये एवढे पुरावे गोळा केलेत आम्ही, तरीसुद्धा तुम्ही म्हणताय तुम्ही काही नाही केले म्हणून. तेव्हा इथे राजा काका म्हणतात अहो मी काय सांगू मग, मी खरंच काही केलेलं नाही आहे, मी ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून काय करणार आहे सांगा बरं तुम्ही. तेव्हा राजा काका म्हणतात की हे बघा तुम्ही त्यांना विचारा की खरोखर कोणी हे सगळं कारस्थान त्यांना करायला सांगितलं आहे. तेव्हा इथे आता ऑफिसर म्हणत असतात की तुम्हाला आता आम्ही अरेस्ट करणार आहोत, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते सगळं कोर्टात बोला. तेव्हा इथे आजी म्हणत असतात नाही काही केलेलं नाही आहे त्यांनी, उगाच आता तुम्ही त्यांना अरेस्ट वगैरे करू नका. तेव्हा इकडे आता आकाश डोक्याला हातच लावून बसतो, कारण का त्याला टेन्शन आलेलं असतं की राजा काका कधीच कुणाचा जीव घेऊ शकत नाही, कधी कुणाला हर्ट होईल असं बोलू शकत नाही, ते माझा जीव कसा काय घेऊ शकतात असा प्रश्न आता इथे आकाशला पडलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया राजा काका आकाशला हात जोडून म्हणत असतात की हे बघ आकाश तू प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, मी खरंच काही केलेलं नाही आहे.
तेव्हा आकाश म्हणत असतो की राजकाका मला माहिती आहे तू काहीच केलेलं नाही आहेस. अरे पण पुरावे सगळे तुझ्या विरोधात आहेत. पुराव्यांचं मी काय करू? पुराव्यावरती तर विश्वास ठेवावाच लागेल ना. तेव्हा रागिनी म्हणते अरे कसला पुरावा आणि कसलं काय काय म्हणतोयस तू आकाश? म्हणजे यांना काय तू आता जेलमध्ये टाकणारस की काय? तेव्हा आकाश म्हणत असतो की राजकाका माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे पण पोलिसांचा नाही. आणि ते आपल्याला आत्तापर्यंत सहकार्य करत होते तर त्यांना तुझ्यावरती संशय आला असेल तर तू निर्दोष आहेस हे सिद्ध कर. आणि आता हे बघा ऑफिसर तुम्हाला जे काही करायचं आहे तुम्ही करा. सरकारी कामामध्ये उगाच अडथळा निर्माण करायला नको. तुम्हाला जी योग्य कारवाई करायची आहे ती तुम्ही करू शकता. तेव्हा इथे राजकाकांना आता अरेस्ट करत असतात आणि राजकाकांना घेऊन जात असतात. घरातले प्रत्येक लोक रडत असतात कारण त्यांनी काही केलेलं नसतं हे सगळ्यांनाच माहिती असतं. रागिनी आता रडत असते. तिचा प्लॅन फसलेला असतो. राजकाकांना पोलीस घेऊन जात असतात तेव्हा रागिनी त्याचा हात पकडून सुद्धा रडत असते कारण तिला असं वाटलेलं असतं की एकदा का राजकाकांचं नाव पुढे आलं की मग आकाश त्यांना अरेस्ट करायला लावणार नाही. आणि हा प्लॅन आता आकाशने रागिनीचा फ्लॉप केलेला असतो.